करायचे झोपूया हाय हॅलो नमस्कार, मी राणी. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणाऱ्या सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन मुहूर्ताच्या. आणि आता सगळी घरातली कामं आवरलीत आणि मी चालले माझ्या मैत्रिणीकडे, कारण की तिचं म्हणजे तिच्याकडे अक्षय स्वयंपाक वगैरे करायचा आणि त्यानंतर मग तिथे आम्ही थांबणार आहेत. तर तिने कालच सांगून ठेवलं तर स्वयंपाक वगैरे करू नको, ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालो आता तिच्याकडे. चला काय काय घडतंय हे तुम्हाला समजेलच, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. आणि मायरा पण निघाली. हाय कर मायरा. मायरा पण इथे छान आवरून निघाली हो ना. ही माझी छानशी रांगोळी. हा माझा मनी प्लांट. चला मग आता जातो आम्ही. तिच्या घरी पोहोचले तर बघते तर काय, तिचं सगळं प्रिपरेशन आणि सगळं करून झालं होतं. फक्त पुरणपोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या आणि जे भजे आणि कुरडया आहे ते तळायचं राहिलं होतं. खूप जास्त फास्ट तिने सगळं आवरलं होतं आणि खूप छान प्रकारे. आणि म्हणतो ना आपण सुगरण काय म्हणतात ते, खरंच अशा आपल्या मैत्रिणी किंवा आजूबाजूच्या बायकांकडून आपण खूप सारे इन्स्पिरेशन घेऊ शकतो. आजही मला तिचा खूप जास्त अभिमान वाटला. खूप छान प्रकारे तिने सगळी तयारी करून ठेवली होती आणि सोपं नाही एवढा सगळा स्वयंपाक करायचा. आणि खूप छान प्रकारे म्हणजे आजूबाजूला राडाही नाही, छान प्रकारे तिने सगळं आवरलं होतं. आता ती तर प्रॉपर सासवडची आणि प्रॉपर पुणेकर झालेली आहे, त्यामुळे तिच्या स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती खूप जास्त वेगळ्या आहेत आणि माझ्या खूप जास्त वेगळ्या. कारण की मी प्रत्येक काही गोष्ट थोडीफार, आता मी तर काही जास्त काही केलं नाही, पण मी प्रत्येक गोष्ट तिला विचारून करत होते. हे कसं गं, हे असं का, हे तसं का. कारण की खूप छान प्रकारे तिच्या म्हणजे पद्धती आहेत आणि असं मी म्हणेल की असंच नवनवीन आपल्यालाही शिकायला भेटतं आणि खूप छान प्रकारे असतं. म्हणजे आपण म्हणतो की आपलं स्वयंपाक आणि हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यावाईज जा, प्रत्येकाची पद्धत ही वेगळीच असते. आणि आमचं गॉसिप काही ते बंद होत नव्हतं, गप्पाही तेवढ्याच चालू होत्या. आणि गप्पा मारता मारता मग राहिलेली कामंही आवरून घेतली आम्ही. आणि स्वयंपाक खरंच खूप छान टेस्टी बनवला होता तिने. ते पोचले, ते 6:30 वाजता गेले होते मम्मी. संध्याकाळी 6-7 वाजते. मम्मी आता तिचं मम्मीचं माहेर पुण्याला खंडाळा. तर ते माझ्या मामी म्हणते ये ना फास्ट तापते. बघा नीट जपून घेशील, हात जपून. असं नाही ग, हम गृहिणी है लेकिन वो कैसे है ना, गृहिणी का नाही समजता. बस ना मग आता एवढं. हा बस झालं. नाही आता नाही करत, सांगते तुला. कधी शंकरपाळी ते तिथलं एकदम स्वच्छ कॅरी बॅग घे आणि त्याच्यात टाक. काय काय ते कशाचं आहे ते, कॅरी बॅगचं आहे का, कशाचं आहे बाबू? अगं काय करताय सोना तुम्ही, काय दे ना. ती ठेवून टाक थोडंसं जाऊन ते परत असून. यालाच घेतलं का तू? हे याच्यातले टाईप वाले शिकायचं. तेल लावते असं काही असं आपण थोडी आणि इथे आमच्या पुरणपोळ्या वगैरे होईपर्यंत मुलींनी आम्हाला कसलाच त्रास दिला नाही. त्यांच्या त्या दोघी मस्त छान खेळत होत्या आणि खूप एन्जॉयही करत होत्या. मध्ये मध्ये थोडं खायला वगैरे दिलं त्यांना.
आद्या इकडे आहे का तू? आद्या इकडे आहे. इकडे बघ. घातलं. म्हणजे तिच्या सासूबाई नाही आहेत, त्याच्यासाठीच मला तिने इथे म्हणजे एक्सपायर झालेले आहेत आणि त्याच्यासाठीच मला इथे जेवायला बोलवलं होतं. त्याच्यात नाही खायचं. चला मायरा मायरा मायरा, ते नाही माऊ तुला दुसरं देणार आहे बाबू, ते जय बाप्पाचं आहे. चल उठ, माऊ देते. चल तू पाचट म्हणून गोड केला फुटायची नाही ना. तुला दे. चला आद्याला पण बसव. थांब, बोटाने नाही, तू पहिले हँडवॉश करून ये. ये इकडे, चल ये इकडे. मऊ करते. ये इकडे. असं नाही करायचं. बस आईच्या शेजारी. आद्या तिथे माऊजी. आगर आगर. हां आगर. छान आहे, छान आहे. मी तुला खाली आवर. काय काय मी काय खाल्लं? पुरणपोळी. तू साठ कर. हा मी पण खाते. हा असं नको इकडे बसू, माझी सोबत खाऊ. काय दिले ना मला? पोळी अशी अशी हिट नाही करत. ऑलरेडी टाकले ना, काही गरज नाही मला अशी बनवून. पोळी खाली खालची पण. पुढे साहेब ना बाबू, तू आता इथे ये ना बाबू. मी चालते त्यांना, तू खा पोळी. दोघांचं पण होते. तुम्हाला पण ताट घे. आद्याच्या बाबांना पण वाढणार. आता आद्याचे बाबा बसतात नाही बसतात माहिती नाही. नाही तर मग त्यांना तिकडे बसायचं, बसले पण दे वाढतात. अर्जुन जेवायचं तुला वाढू ताट. ताट तर करून ठेव म्हणजे जेवणाचा टाइम झाला. काय बाबू नाही बस. आधी खाऊन बघ ना. आधी खाऊन बघ. नाही मी चालते तिला. यम्मी ना. आधी छान आहे ना. काय खातायत पोरी सांग, मी ताटात घेऊन येते. आद्या आहे ना, दोघी हिला आद्या ही खाते पुरणपोळी ना, रस. तिला दुधात चोरून 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 तर खात नाही ना. टिफिनचा दुसऱ्या कशा पोळ्या. नाही मायराला नाही नेत. मायरा इथे झोपते. तुझ्यासोबत. ओके. म्हणजे इतकं फुल जेवण केले ना, आणि आता घरी आलोय आम्ही. मायरानी पण जेवण केलं आणि तुम्ही बघितलंच असं चालू आहे आमचं मागून. आणि एवढे सारे टिफिन मायराच्या बाबासाठी पण दिलेत. आम्ही दोघी खूप खूप पोटभर जेवण झालंय. आणि ते बघा मला जर उष्णतेमुळे मला उन्हाळा खूप जास्त कडक जातो आणि उष्णतेमुळे जर हा येऊन बसलाय. मला खूप जास्त काळजी घ्यावी लागते. चला मग आता काही नाही, माझी घरातली तर सगळी कामं करून गेलते मी, पण आता माझी जी एडिटिंगची वगैरे कामं राहिली ते आता करून घेते. आणि असंच कनेक्ट राहा, काय होतं ते तुमच्याशी शेअर करतेच. आणि ह्या दोघींचं असं असतं ना, आता सकाळपासून दोघी सोबत खेळत आहेत, तरी पण मायराला काही तिथून यायचं नव्हतं आणि आद्या तर तिला येऊच देत नाही. असं होत होतं, इतकी रडत होती ना ती. पण मायरा त्यानंतर निघाली, पण आद्या खूप रडत होती. आणि दरवेळेस त्यांचं हेच होतं, कितीही सोबत खेळल्या राहिल्या तरी
त्यांना असं एकमेकींना सोडायचं नसतं, खूप म्हणजे सोबत खेळायचं असतं. खूप रडत होती आद्या, असं खूप वाईट वाटतं प्रत्येक वेळेस तिचं तेच आहे की खूप रडते ती. मग मायरा तू जाऊ नको ना. आता तिलाही खूप झोप आलेली होती तरीही तिची धिंगाणा मस्ती चालूच होतं. येताना तिला बाय करून म्हणजे आलो सुद्धा नाही, कारण की मग बाय करतो तर तिला समजेल की आम्ही चाललोय घरी, म्हणून मग तिला न कळत आम्ही सोडून आलोय. तर मला सवासीन म्हणून तिने आधी मला जेव वगैरे घातलं आणि मुलींनीही माझ्यासोबत जेवण केलं. आणि तुम्हाला सांगू खरंच खूप सगळेच पदार्थ खूप छान आणि टेस्टी बनवले होते तिने. आणि खूप छान हाताला तिच्या चव आहे आणि खूप पोट भरून जेवण वगैरे केलं. आणि मायराच्या बाबाला एवढं सारं जेवण दिलं. आता याच्यामध्ये एक जणाचं तर नाहीच आहे, हे 3 जण माणसं तर आरामात जेवतील. तिला म्हणजे तिने 1 जणांचं म्हणून एवढे सगळे पदार्थ दिलेत. यालाच तर मैत्रिणीवरचं प्रेम म्हणतात. चला मग मायराच्या बाबांनी घरी आलं मस्त असं जेवण वगैरे केलं. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.